चढलेले आहेत. सरकारकडे त्यांना विनंती केली जाते मात्र अजूनही आरोपी अटकेत नाही, त्यामुळे लोक आंदोलन करतायत. त्याबद्दल काय म्हणणं आहे? नाही, नक्कीच सरकार ह्या बाबतीत अजिबात गंभीर नाहीये. बीड असेल, परभणी असेल, रोज वेगळे पैलू आपल्याला दिसून येत आहेत. नवीन या ठिकाणी नवीन काहीतरी माहिती लोकांसमोर येते. तरीही मुख्यमंत्री याबद्दल गंभीर आहेत. राजीनामा दिला पाहिजे तो पण घेत नाहीत. एकंदरीत आपल्याला दिसून येते की निगरगट्ट असं सरकार हे झालं. मंत्र्यांच्या जवळचे सहकारी जे ते आरोपी पण सरकार आरोपी करत नाही, त्यांच्यावरती मोक्का लावला जात नाही. यासाठी ग्रामस्थ सगळे आक्रमक. याचे मी निषेध करते. ज्या पद्धतीत क्रूर पद्धतीत 4 तास त्या माणसाला देशमुखांना मारलं गेलं आणि हे देशभरात चाललंय, पूर्ण महाराष्ट्रात चाललंय. हे कोणीतरी म्हणालं, सुरेश धस म्हणाले की म्हणजे जनावराला जरी असं मारलं तर अंगार शहर आहे, तो माणसाला मारतायत. आणि हे पहिल्यांदा असं झालं नाहीये बीड जिल्ह्यात. बीड जिल्हा ह्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे. आतापर्यंत हे सगळे प्रकरण झाकले गेले आहेत आणि म्हणून या लोकांना आता ते भोगावं लागणार आहे आणि त्यांना अटक झालीच पाहिजे.